नमस्कार, मुक्ता फॅशन अँड फ्लेवर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज बनवूया आपण रानभाजी, करटुल्याची भाजी। हे आहेत करटुले, कारल्यासारखेच दिसतात पण बिलकुलही कडू नसतात। चला आपण याची भाजी बनवूया आज। त्यासाठी मी इथे करटुले कापून घेते, त्याचा पाठचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा। मी इथे पाव किलो करटुले घेतले आहेत। पावसाळी भाज्या नक्की खाल्ल्याच पाहिजेत, पावसाळ्यातच भेटतात ह्या भाज्या। औषधी भाजी आहे, जरूर खावी। आता मी इथे उभी लांब लांब करटुली कापून घेते। अशा पद्धतीने करटुली कापून घ्यायची। छान लागते भाजी। कारल्याचा भाऊ बहीण म्हणलं हिला तरी चालेल, तशीच दिसते पण चवीला अत्यंत वेगळी आहे। आता आपली करटुली कापून झालेली आहे। आता मी इथे 2 कांदे साल काढून धुवून घेतलेत, कारण या टायमाला कांद्याला बुरशी येते, त्याच्यामुळे कांदे धुवूनच वापरायचे। आता उभे कांदे चिरून घेऊया। टोमॅटो सुद्धा उभा चिरून घेतला आहे, मी ते 1 टोमॅटो घेतला आहे। आता भाजीला फोडणी करूया। आता मी कढईमध्ये तेल घेतले, जास्त तेल टाकायची गरज नाही। तर तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे टाकून घेऊया। जिरं छान फुललं की ठेचलेला लसूण टाकून घेऊया। लसूण परतून घ्यायचा। लसूण ठेचून टाकल्यामुळे छान टेस्ट येते भाजीला। डाळ घालून सुद्धा करू शकता, चण्याची डाळ। मी अशीच करते, कांदा टोमॅटो घालून। आता कांदा टाकून छान परतून घेऊया। कढीपत्ता टाकायचा। पावसाळी भाज्या जरूर खाव्यात। नेहमी या भाज्या भेटत नाही आणि त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्या खाल्ल्याच पाहिजे। आता टोमॅटो टाकून छान परतून घेतले आहे। आता परतून झाल्यावर आपण सुके मसाले टाकून घेऊ। मी इथे घरगुती मसाला टाकलेला आहे। हळद पावडर, धना पावडर टाकली आहे। मी रोजच्या भाज्यांना हाच मसाला वापरते। वर्षभरासाठी साठवणीचा मसाला करून ठेवते, तोच मसाला असतो सगळ्या भाज्यांना। आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेली करटुली टाकून घेतली आहे। छान मिक्स करून घ्यायची भाजी। आता चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायची। डब्यासाठी बनवली आहे मी ही भाजी। आता त्याच्यावरती झाकण ठेवून थोडेसे पाणी ठेवले आहे, त्यामुळे भाजी करपत नाही खाली। आता 5 मिनिटं झाल्यावर झाकण काढून भाजी मिक्स करून घेऊया। पाणी टाकायची गरज नाही आहे, वाफेवरच शिजवायची। आता पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली। आता त्यामध्ये खोबऱ्याचा कूट टाकलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकतो, पण खोबऱ्याच्या कुटाने छान होते म्हणून मी खोबऱ्याचा कूट टाकला आहे। तयार आहे आपली करटुल्याची भाजी। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।